अकोला जिल्ह्यातील अकोला ते दर्यापूर मार्गावरील खरब परिसरात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला। तर शेतात जाण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा दुर्दैवी अपघात घडलाय। तर मृतांमध्ये खरब येथील रहिवासी विजय इंगळे आणि प्रतिभा इंगळे यांचा समावेश आहे। तर ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून ट्रक ताब्यात घेत चालक व क्लीनरला अटक केली आहे। तर हा ट्रक आग्रावरून अकोल्याला आलू घेऊन आला होता। तर घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ तसेच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून या दुर्दैवी घटनेमुळे खरब परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। सकाळी खरब रोडवर खरब गावाच्या शिवारामध्ये एक ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये पती आणि पत्नी जागेवर दगावल्याची माहिती मिळाली। आपण तात्काळ पोलीस मदत त्या ठिकाणी पोहोचवली, ॲम्ब्युलन्स गेली, त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे आपण ॲडमिट केलं। त्यानंतर जी काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आपण वाहनाचं वर्णन घेतलं। तर जे भरधाव जाणारं जे वाहन होतं तर त्याची टक्कर लागून ते टू व्हीलरवरील ते दाम्पत्य त्या ठिकाणी दगावल्याची ती माहिती होती आणि आपण त्या ठिकाणी तात्काळ 2 टीम तयार केल्यात आणि सीसीटीव्ही फुटेज आणि त्या वाहनाच्या शोधासाठी आपण रवाना केल्यात। सीसीटीव्ही फुटेज आपल्या शहरातले आणि आजूबाजूचे तपासल्यानंतर त्या वाहनाचा आपण मार्ग ट्रेस केला आणि ते वाहन जे आहे ते आग्र्यावरून निघाल्याची माहिती आपल्याला मिळाली। ते त्याच्यामध्ये बटाटा भरलेला आहे आणि जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी ते पार्क झालं होतं। तर आपल्या टीमनी ते वाहन तिथे जाऊन शोधलं, त्याच्यावर ॲक्सिडेंट झाल्याचे निशाण आणि ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण आरोपींचा परिसरात शोध घेतला आणि आरोपींना 2 आरोपी त्यामध्ये ड्रायव्हर आणि किन्नर अशी आपण आता ताब्यात घेतलेले आहेत। सध्या बाकीची प्रोसिजर जी आहे ती सुरू आहे। थँक्यू।